नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत मोदींच्या महामुलाखती संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। TV9 मराठीचे संपादक उमेश कुमावतांचे प्रश्न आणि पंतप्रधान मोदींची उत्तरं। TV9च्या महामुलाखतीचा व्हिडिओ मोदींकडून शेअर। उद्धव ठाकरेंच्या अडचणीत त्यांना मदत करणारा पहिला मीच असेल। महामुलाखतीत पंतप्रधान मोदींचं भुवया उंचावणारं वक्तव्य। ठाकरेंसाठी मोदींनी खिडकी उघडली का? राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंवर माझा स्नेह, बाळासाहेबांमुळे ठाकरेंच्या आजारपणात रोज रश्मी वहिनींना फोन करून विचारपूस करायचो। ठाकरेंनी शस्त्रक्रियेबाबत माझा सल्ला घेतला, मोदींकडून खुलासा। मैं उस प्रकार से मान लीजिए उनके परिवार में कुछ भी, जब वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था। मैंने कहा भाई देखिए, पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या दीजिए। तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई, वो मेरे दुश्मन नहीं है। एकीकडे स्तुती करता, दुसरीकडे नकली शिवसेना म्हणता। आजारपणात हातपायही हलवू शकत नव्हतो, तेव्हा माझं सरकार पडलं। मोदींना ठाकरेंचा प्रत्युत्तर। एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः ही मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे, पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय। उद्धव ठाकरे वैयक्तिक शत्रू नाही, मात्र ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार त्यागल्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा विषयच नाही, असं मोदी म्हणाले। फडणवीसांकडून स्पष्ट। मोदी खोटारडे, मोदींसारखा दुसरा नटसम्राट नाही। या नटसम्राटाच्या जाळ्यात उद्धव ठाकरे अडकणार नाही। नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा। राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही। आजचा मित्र उद्या शत्रू, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो। मोदींनी ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, त्यांच्या प्रेमाचं कर्ज उतरवू शकत नाही। शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच त्यांना श्रद्धांजली। मोदींकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा। बाला साहब ठाकरे के विचारों के लिए उन्होंने और मेरे प्रति उनका अतिशय प्रेम था, अतिशय प्रेम था, तो मैं वो कर्ज भूल नहीं सकता। मैं बाला साहब के प्रति मेरी श्रद्धा है और इसलिए हमारे पास ज्यादा एमएलए हैं, फिर भी शिवसेना का मुख्यमंत्री है, वो मेरी बाला साहब को श्रद्धांजलि है। मोदींचं प्रेम खरं असतं तर बाळासाहेबांची शिवसेना तोडली नसती। आता मोदींनी दारं उघडली तरी समोर उभं राहणार नाही, संजय राऊतांची टीका। नरेंद्र मोदी यांनीच अडचणी निर्माण केल्या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये। एवढं त्यांना जर प्रेमाचा पाना फुटला असता, बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण एका बेईमान माणसाच्या हातावर ठेवलं नसतं।